सर्वांना नमस्कार. श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत पुण्यदायी दिवस. या दिवशी देवपूजा अर्चना जितकी महत्त्वाची तितकंच पितरांचं स्मरणही अत्यंत फलदायी मानलं जातं. असं म्हणतात, अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरासाठी केलेले तर्पण, दान आणि प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. त्याचं पुण्य अक्षय राहतं. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण पितरांना स्मरू शकतो आणि त्याची कृपा मिळवू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी पितरांचे कसे करावे, योग्य पद्धत, संकल्प आणि सोपे नियम. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही छोटी कृती पितरांच्या आशीर्वादाचे दार उघडू शकते. सर्वप्रथम काय करायचं की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लवकर उठून स्नान करावं. शक्य असल्यास स्वच्छ हलक्या रंगाचं धूत वस्त्र कपडे परिधान करावेत. त्यानंतर देवघर स्वच्छ करून दिवा लावावा. या दिवशी पितरांचे कार्य करण्यापूर्वी देव अर्चना करणे शुभ मानले जाते. त्यानंतर पितरासाठी तर्पण करण्याची तयारी करावी. घरातच दक्षिण दिशेला तोंड करून बसावं. समोर स्टीलच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्यावं. त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकावे. काळे तीळ पितरांना अत्यंत प्रिय मानले जाते, म्हणून आपण काळे तीळ वापरायचे. आता मन शांत करून संकल्प करावा. मनात आपण पितरांचे स्मरण करून म्हणावं, आज अक्षय तृतीयेनिमित्त माझ्या पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण करते किंवा करतो. म्हणजे स्त्री किंवा पुरुष दोघांनाही करता येतं. माझ्या पितरांना शांती लाभो आणि कृपा राहो, असं आपण प्रार्थना करावी. अजून एक नियम आहे त्या दिवशी. कोणता नियम आहे की 2 माठ आणायचे त्या दिवशी. एक थोडासा मोठा आणायचा आणि एक छोटा आणायचा. खालचा माठ म्हणजे 2 माठ कशासाठी, एक माठ पितरासाठी आणि एक देवासाठी, असं म्हणून 2 आणायचे. खाली माठ ठेवायचं. खालच्या माठामध्ये पाणी टाकायचं, काळी तीळ टाकायचे आणि दक्षिण दिशेला ठेवायचा तो माठ. आणि वरचा माठ त्याच्या छोटा जो असतो त्याच्यावरती ठेवायचा. त्याच्यामध्ये साधे पाणी घालायचे. त्याच्यावरमध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं आणि वरती नारळ, आंब्याची पानं ठेवायचं. आणि प्रार्थना करायचं की पितरांना शांती लाभो, आम्हाला अक्षय पुण्य लाभो, त्यांची कृपा अक्षय लाभो, असं म्हणून प्रार्थना करायचं. आणि ते पाणी शेवटी झाडाला टाकून द्यायचं. आणि जे पाणी आहे, कोणी गरजू आहेत त्यांना तो माठ आणि हे दान करून टाकायचं. दोन्ही गरजूंना ते माठ दान करायचं. त्यानंतर तर्पण कसं करायचं ते बघूयात आपण. उजव्या हाताने पाणी घ्यावं आणि हळूहळू जमिनीवर चढावं. असं 3 वेळा करावं. प्रत्येक वेळी ओम पितृदेवताभ्य नमः, ओम पितृदेवताभ्य नमः, ओम पितृदेवताभ्य नमः, असं म्हणून 3दा पाणी सोडावं. तर्पण देताना मनात आपल्या वडीलधाऱ्यांची नावे घेऊ शकता. आपल्याला जर माहीत असले तर नाव घ्यायची. आजोबा, पणजोबा, पडपणजोबा, किंवा एखाद्या वेळेस तुमचे आई वडील नसतील तर त्यांचं, किंवा इतर पितरांचे सुद्धा स्मरण त्या दिवशी करावं. तर्पणानंतर पितरासाठी नैवेद्य दाखवावा. साधा सात्विक नैवेद्य दाखवणे अत्यंत उत्तम मानले जाते. नाही भात, तूप, साखर, गुळ मिसळून एखादा नैवेद्य तयार करावा. जर समजा नाही जमले तर दूध भात ठेवू शकता. हा नैवेद्य वरती गच्चीवर ठेवायचं किंवा कावळ्याला ठेवायचं. कावळा काय आहे, पितराचं प्रतीक मानलं जातं. कावळ्यासाठी अन्न ठेवणे शुभ मानले जाते. त्यानंतर पितरासाठी प्रार्थना करायची की आमच्या पितरांना शांती लाभो, आमच्या घरात कृपा राहो, सर्व अडचणी दूर व्हावेत आणि सुख समृद्धी लाभो, पितरांचे अक्षय आशीर्वाद आमच्या घरावर राहावेत, माझ्या घरावर राहावेत, असं म्हणून मनोमनी नमस्कार करावा. हे सगळं मनापासून करावं आणि मनपूर्वक करावं. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पितरांच्या तृप्तीसाठी शक्य असेल ते दान करावं. काय दान करावं? तांदूळ, तीळ, साखर, गूळ, पाणी किंवा अन्नदान करणे उत्तम मानले जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा असतो त्या दिवशी, त्या जलदान अवश्य करावं, कारण सगळ्या तहानलेले असतात. जलदान हे श्रेष्ठ दान मानलेले आहे उन्हाळ्यासाठी. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न दिले पित्र प्रसन्न होतात असं मानलं जातं. या दिवशी काही सोपे नियमही पाळले जातात. पितरांचे काम करताना मनामध्ये शांतता ठेवावी, वादविवाद टाळावे, शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा. पितरांचे कार्य मनापासून आणि भक्ती भावाने करणे अत्यंत सर्वात महत्त्वाचे मानलेले आहे. जर पूर्ण विधी करणे शक्य नसेल, फक्त स्नान करून काळे तीळ टाकून तर्पण दिले तरी चालते. तसेच अन्नदान केले पित्र प्रसन्न होतात. भावना आणि भक्तिभाव याला सर्वाधिक महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचे स्मरण केल्याने घरातील अडथळे कमी होतात असा आपला विश्वास आहे.
पितरांची कृपा लाभते, घरात सुख समृद्धी वाढते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून आपल्याला पितराचं करायचं त्या दिवशी. या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी घरीच अगदी सोप्या पद्धतीने पितरांचे स्मरण करावं. ही छोटी कृती मोठं पुण्य देणारी मानली जाते. अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी भक्तिभावाने केलेले पितराचे स्मरण, तर्पण आणि पाण्याचा माठ ठेवण्याची ही सुंदर परंपरा आपल्या संस्कृतीची ओळख आहे. ही छोटी कृती पितराप्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते असं मानलं जातं.